आता सकाळी सकाळी मस्त छान वातावरण झालं आणि हा माणसाचा दरवाजा लाव. मी काल माहिती आहे का आपूचे पप्पा मी काल स्टँड विचारलं बरं कपड्याचं. केवढ्याचं म्हणे ते माणूस? 700 रुपयाचं. आपू पप्पाला मार. मला मारते का मारते? मारू नाही आपू. आपू सॉरी म्हण. सॉरी मा. काल कशी करू लागली आईस्क्रीम? प दे पप्पाला, प दे. मी नाही सोडत. अपू तसं नाही करू पिल्लू. मम खा पिल्लू. तसं नाही करायचं, पप्पा मारतात बरं मग. आणि पप्पा काय करायले बघू मला. एवढे कपडे घड्या घालून ठेवल्या मी, पण ठेवायला जागाच नाही आमच्या घरात. काय दरवाजा लावून आत्ताच उठलो ना आपण. ताप आले. ताप बीप काय नाही, ऊन पडलं मस्त. उठा. ताप ऊन कमी गांडीवर पडलं का? तू 2च मिनिटात मी तिकडे गेली आणि हिने हे पाहे तोडून फोडून सगळं हे केलं आणि खुर्ची पण तोडली आपूंच्या पप्पानं खुर्ची तोडली. काऊन तोडलं आपू तू ते सगळं? तू ठेव, उचलून ठेव, याच्यात उचलून ठेव ते. ए तुला मार खायचा का? मी ना इतकं मस्त बाहेर ऊन पडलं. माझा ब्लॉग एडिट चालला करणं. काय करायले तुम्ही दोघं जण असं? तिकडे सगळा पसारा केला तू आणि आता इथे येऊन अशी झोपली का? नाटक करती? हे दोघं सकाळी सकाळी अशी नाटकं करतात, मला काम नाही करू देत, काय नाही. काय आहे ग तसं उचके. मम्मी दे ना मला. माझी मम्मी कुठे आहे अप्पू? कुठे माझी मम्मी? काल म्हणे मम्मा, म्हणलं काय? म्हणे आई कुठे? म्हणलं कोणती आई? म्हणजे तुझी मम्मा. अगं मग तुला कळायला लागलं ती माझी मम्मा आहे म्हणून. इतकं कसं चला बाई बघ. आपूची तिकडं मस्ती सुरू होती, तोपर्यंत म्हटलं चला आपण आपलं काम करूया. म्हणजे ना देवघर साफ करायचं होतं आणि कृष्णाला जो मी काल ड्रेस आणला होता ना, तो पण मला त्याला घालायचा होता कृष्णासाठी. आणि बाकीचं पण छोट्या मोठ्या वस्तू आणल्या होत्या मी, जसं की आसन वगैरे देवासाठी तेच आणलं होतं. ते म्हटलं अथरून द्यावं वगैरे, कृष्णाला ड्रेस घालावा. आधी मला ना असं वाटलं की कृष्णाला ड्रेस येतो की नाही, छोटा होतो असं वाटत होतं. पण नंतर मग मी घालून बघितलं तर खूप छान आला. आणि या मंदिरामुळे ना मला खरंच देव इतके छान दिसत आहेत ना, खूप छान वाटत आहेत. आणि खरंच मंदिरात देव असले ना की घरात पण प्रसन्न वाटतं. तर मस्त छान असे देव घरात मांडून घेतले देव वगैरे. आणि आप्पूने तर आज हद्दच पार केली होती. मंदिरामधला एक देव असा गायब केला होता ना की मला कसा सापडत नव्हता आणि तो दुसऱ्या दिवशी सापडला. तर ती असं काय करते की ना समजतच नाही काय करावं, तिला मारावं की काय करावं. इथे तिने गजानन महाराजाची मूर्ती कुठे ठेवली होती काय मला सापडतच नव्हती. मग ना मी इकडे पा तिकडे पा माझं सुरू होतं. पण मी म्हटलं असू दे आता, बघ पहिले मी देव वगैरे मांडून घेते. तेच मी मांडून घेतले. आणि खरंच मला असं वाटतं ना की जो विचार मी करत होती ना तेच घडलं. कारण की मी मंदिर घ्यायचा खूप दिवसाचा विचार करत होती आणि
मंदिर ते काकूने दिलं ना खालच्या, तेव्हापासून मला इतकं छान वाटतंय ना की माझ्या देवांना एक घर मिळालं, मंदिर मिळालं आणि मला पण एक छान असं तुम्हाला आवडते का देवपूजा करायला? नक्की कमेंट करून सांगा. मला तर खूप जास्त आवडते, पण माझी अपूमुळं अजिबात होत नाही. मी कधी कधी तर देवाला दिवा लावायचं पण विसरून जाते किंवा लक्षात राहतं, पण बाकीचे कामं मधामधात येत राहतात म्हणून असं ढकलून देते की समोर लावूया म्हणून ना राहून जातं. पण आज मला छान असं देवाचं मंदिर सजवायचं होतं, तसंच मी सजवून घेत होती. आता तुम्हाला सांगायचं झालं तर अप्पू काय करते, मंदिरातले देव फेकून देते ना, त्यामुळे मला खूप जास्त चिडचिड होते. तिला मी म्हणत राहते की तू कुठे खेळायचं तर खेळ, माझ्या देवाला नको हात लावू, पण ती तिथेच लावते. तिला पण देव आवडत असतील कदाचित, म्हणूनच ती हे सगळं करत राहते. इथे देवाची पूजा केल्यानंतर इतकी पॉझिटिव्ह वाटतं ना की सगळंच असं पटापट एनर्जी आल्या टाईप होतं की आपण सगळंच करूया, व्हिडिओ पण बनवूया, घरातले कामंही करूया, असं सगळं वाटतं मला करूसं. आणि एखाद्या दिवशी राहून गेले ना की मग सगळंच जय बाप्पा कर, जय बाप्पा कर अप्पू. इकडं बघ, काय अप्पू छान आहे का जे जे? कृष्णाला थोडा ड्रेस लूज व्हायला पण छान वाटायला, हो ना अप्पू? अप्पू तू इथला एक जे जे कुठे टाकला ग? गजानन बाबा कुठे टाकला? हा, गजानन बाबा हा कुठे टाकला? गजानन बाबा कुठे टाकला? मूर्ती होती इतकी छान गजानन बाबाची, कुठे टाकली तू? हां, मी आत्ताच देवपूजा केली आणि अप्पूने काय केलं, गजानन महाराजाची मूर्ती कुठे टाकली कायच माहिती, कुठेच सापडत नाही आहे. आणि मस्त छान असं फ्रेश वाटते. काल मस्त देवासाठी वस्त्र वगैरे आणले होते मी, ड्रेस आणला होता कृष्णासाठी. इतका छान दिसतोय ना कृष्णाला, खूपच छान. आणि घरात पूजा वगैरे केली ना खूप फ्रेश वाटतं, खूपच छान वाटतं. माझा मेकअप वगैरे राहिलेला आहे, आता म्हटलं डायरेक्ट स्वयंपाकालाच लागते, मी स्वयंपाक वगैरे करून घेते, बाकीचे कामं नंतर करते. तर असं चाललं आहे. अप्पू तिथे थोडा वेळ मोबाईल लावून दिला, कारण की ती मला काहीच करू देत नाही त्याच्यामुळं, आणि थोडा वेळ बघेल म्हटलं मोबाईल. तर आता मी कपडे पण मशीनला लावले, पटापट म्हटलं मशीनला लावलेले कपडे होतील आणि बाकीचं पटापट आवरून घेता येईल. मला आता ती हिने मूर्ती कुठे टाकली काय माहिती, फेकून दिली का काय केलं. खरंच खाली देवा येत ना तर हे करत नाही आहे, व्यवस्थित ठेवतच नाही आहे, काय करा काय कळत नाही आहे. चला आता मी पटापट ते भांडी वगैरे लावून घेते आणि बाकीचे कामं करते. आज ना मी अप्पूच्या नाश्त्याचा टाईम देवाला दिला आहे, कारण की असं का म्हणते मी सांगते तुम्हाला. आज काय झालं, मी मस्त निवांत पूजा करत बसली, पण मला अप्पूचं लक्षच नाही की तिच्या नाश्त्याचा टाईम लवकर होतो आणि तिला जर नाश्ता दिला नाही ना की तिची चिडचिड होते किंवा मग मम्माच करत बसते. म्हणून मी इतकी कन्फ्यूज झाली, मला असं कळतच नव्हतं काय बनवू आता हिच्या नाश्त्यासाठी, कारण की ती खाल्लं पण पाहिजे. त्यासाठी मग म्हटलं चला आता हिच्या पुरतेच मी पोहे बनवून देते, कारण की ना हे उठलेले नव्हते आणि म्हणून म्हटलं आता यांच्यासाठी गरम गरम नंतरच बनवते. म्हणून मी थोडेच पोहे घेतले आणि पहिले का तिच्यासाठी बनवून दिले आणि मग तिने ते खात मस्त छान असं मोबाईल बघत खाऊन घेतले ते. नंतर मग लगेच हे उठले होते, म्हणून म्हटलं आता आमच्यासाठी बनवूया. म्हणून आता म्हटलं चला, तर उशीर होतच जातो असा कामामध्ये. काम दिवसभरातले किती केले हे इम्पॉर्टंटच नाही आहे माझ्यासाठी, कारण की सकाळी ना इतकी गडबड राहते ना, असं वाटतं मला की आता मी हे पटापट कधी आवरूया, आणि लगेच 12 वाजून जातात किंवा मग लगेच अप्पूचा जेवणाचा टाईम, नाश्ता झाला की लगेच जेवणाचा टाईम होऊन जातो. कळतच नाही की बाकीचे पण कामं आहेत घरात आणि बाकीचे झाडून फरशा सर्व बाकी राहतं आणि हे नाश्ता खाणं चालू राहतं. म्हणून ना मी थोडंफार लवकर उठायचा प्रयत्न करावं म्हणते, पण नाही होत, कारण की ना मला 7च्या समोरच जाग येतो आणि ते पण कशामुळं, मला तर 9 वाजेपर्यंत झोपूचं वाटतं पण नाही होत. अप्पू रात्री 12-1 वाजवते झोपायला आणि सकाळी ती निवांत झोपते आणि मला मात्र उठावं लागतं, कारण की ना उठली नाही तर मग अशी फजिती होते. एक तर देवपूजा होते किंवा नाश्ते होतात मग या दोघांचे, असं सुरू राहतं. आता ना कोणी म्हणत असेल की किती हे नाश्त्याचंच पुरवते काय आज दिवसभर, पण असं नाही आहे.
ज्याला करायचं त्याला समजतं हे सगळं. हे सोपं नाही आहे आणि पहिले मला वाटायचं की हे सोपं असेल, पण आता खरंच सोपं नाही आहे हे सगळं. लगेच मी नाश्ता वगैरे बनवून ठेवला, पण नाश्ता अजिबात केला नाही, कारण की मला करायची होतं स्वयंपाक. कारण की 12 वाजत आले होते आणि म्हटलं नाश्ता आता राहू देत. पहिले काय होतं, यांना 2 वाजता 2:30 वाजताकडे ऑफिसला जायचं असतं, म्हणून म्हटलं यांचा टिफिन बनवून ठेवू दे आणि आपू पण नंतर खाऊन घेईल. म्हणून मी इथे टमाट्याची चटणी बनवायला घेतली होती आणि माझे पोहे कढईत तशाला तसेच होते. तर तेच माझं चाललं होतं, म्हटलं नंतरच खाते आता मी. आणि इथे माझं पटकन करून असं चाललं होतं. एकीकडे कणिक मळून ठेवलं आणि टमॅटो कट करत होती. आपूचं काय होतं ना, आपू रोज एक नाश्ता नाही खात, म्हणजे खाते ती पण मग सांडते वगैरे, तिला पण बोर होत असेल असं वाटतं मला. म्हणून मी कधी उपमा, कधी पोहे, कधी दुसरं काही बनवत असते. कधी तिचे फेवरेट म्हणजे ते हे बनवते मी, काय बोलतात त्याला, रवा आणि पोह्याचे ते हे बनवते. आपल्याबद्दल लोक काय बोलतात ना, हा विचार खरंच मी सोडून दिला आहे, कारण की मला काहीच फरक नाही पडत आहे आता मला टाईमच नाही आहे कोणाचा विचार करण्यासाठी. इतके कामं झालेत ना, इतके कामं झाले, खरं सांगू 3 वाजता आहेत आपूला सकाळी म्हणजे दुपारचं झोपू घालण्यात, आणि माझा आराम तर अजिबात नाही, कारण की एडिटिंग राहते व्हिडिओची, भरपूर अशी कामं राहतात. आणि तुम्हाला पण जर मी खरंच सांगते, तुम्हाला पण असं वाटत असेल की यार दिवसभर किती बोर होतं आणि किती काम म्हणजे हे राहतं ना, दिवस कटत नाही आहे, तर तुम्ही पण काहीतरी लाईफमध्ये खरंच करा. इतकं बिझी होऊन जातं ना माणूस छोट्याशा एका आपल्या चेंजमुळं, आणि आपल्याला विचार करायला टाईमच नाही भेटत, कोणाला बोलायला किंवा बाकीचे कोणत्या गोष्टी करायला टाईमच नाही भेटत. तर सांगायचं हेच झालं की तुम्ही पण कुठल्या कामामध्ये व्यस्त व्हा, म्हणजे काहीतरी केलं ना आपण की आपल्याला पण छान वाटतं. आता माझे कामं दिवसभर होतात, नंतर मग एडिटिंग राहते, म्हणजे असं भरपूर चालतं आणि टाईमच नाही भेटत स्वतःकडे दुसरा विचार करण्यासाठी. इथे माझा कंजूसपणा बघताय चालला होता तोच. तर इथे मी तेलाच्या पॅकेटमध्ये थोडंसं तेल उरतं ना, थोडंसं म्हणजे भरपूर उरतं, आणि ते मी या 5-6 पुढे असतात ना, तर 5-6 दिवसामध्ये या कणिकमध्ये पिठामध्ये मळून घेत असते, कारण की नको म्हणत असते, वेस्ट तेवढंच जातं आणि मस्त छान असं मला वाटतं ते, म्हणजे करूसं वाटतं. असं नाही आहे माझं की फेकूनच देऊया मग हे कशाला इतकं. आता मी मागे तिथं कॅरीबॅगमध्ये त्या हे तेलाच्या पॅकेट भरून ठेवल्या होत्या. तुम्ही करता का असं? मी तर नेहमी करते असंच, कारण की मला वाटतं असं करूसं वाटतं, आणि तेच माझं सुरू होतं इथं. आता एकीकडे भाजी टाकली होती, एकीकडे म्हटलं पटापट पोळ्या टाकून घेते आणि नंतर निवांत बसून नाश्ता करते, आणि मला जेवायला 3 किंवा मग 4 वाजतील. नाश्ता उशिरा केल्यानंतर मग 4च वाजणार मला, आणि नाश्त्याला रोज एवढा उशीर नाही होत, पण आज उशीर झाला होता, कारण की आज मी देवपूजा खूप लंबी केली, म्हणजे खूप वेळ लागून केली होती त्यामुळं. नाहीतर नाश्ता आमचा 10च्या आत होऊन जातो, आणि नंतर मग 12पर्यंत स्वयंपाक वगैरे असं माझं चाललेलं राहतं. इथं टमाट्याची चटणी केली होती मी, इतकी छान दिसत होती ना, सुगंध पण इतका छान सुटला होता. तर म्हटलं आपूला आता जेवण करायला द्यावं. तर मस्त ऊन पडलं बाहेर, आणि कपडे वगैरे वॉश करून टाकलेत मी. इतकं मस्त वाटतंय ना उन्हामध्ये, किती दिवस झाले असं वाटते की ऊन बघितलंच नाही, आणि आज ऊन बघते तर मस्त छान वाटते. आणि मी कपडे एवढे धुतले आज, खूप जास्त, आपूचे छोटे मोठे कपडे, परत तिचे टालग्या वगैरे सगळं धुवून टाकलं, आणि स्वयंपाक पण झाला, नाश्ता पण झाला, पण घर आवरायचं राहिलं. बेडशीट बघा, मागे बेडशीट, ब्लँकेट तसंच आहे. सकाळपासून दुसरेच कामं करत बसली मी, आणि हे राहून गेलं त्याच्यामुळं. आता बघते मी काय काय करते कामं. तर भांडी घासायची राहिलीत, आपूला भरवते जेवायला, आणि मग हे करते. हे बघा इकडं कसं टेबल केला या 2 जणांनी. राहिले तुम्ही 2 जण? अरे कालचं चॉकलेट खायचंच राहिलं माझं, मी खाणार आहे ती. आणि हे झाड पहा आमचं इकडं आलं, आता किती छान झाड इकडं आलं. मी सगळा स्वयंपाक करून ठेवला, सगळा म्हणजे भाजी पोळीच. हे 2 जण पहा आता काय करायला. आपू तू सायकल खेळते?
एवढं चॉकलेट मला हात वॅक आपू वॅक खाऊ नये आपू चॉकलेट. आता बाकीचं मी संपवणार. कालचं कोल्ड कॉफीतलं चॉकलेट आहे. मस्त हवा सुटली बाहेर आणि मी खाते. छान लागायला. याच्यात ना डार्क चॉकलेट आहे. 50% डार्क म्हणजे असं गोड नाही, थोडं कडवट कडवट आहे. मी खाऊन घेते. या साईडनं खूप मस्त हवा येते बाहेर. कामामुळं ना इतकी चिडचिड व्हायली, सगळे कामं राहिले. फरशा राहिल्या पुसायच्या माझ्या. आणि इथं पिंपल आला होता ना, डागच पडून गेला पिंपलचा. मी ना माझी साडी ना म्हणजे ब्लाऊज ना याला टाकलंय, काय म्हणतात तर पिको फॉलला टाकलंय साडी आणि ब्लाऊज शिवायला टाकलं. तर आता याचा ब्लॉग येईल, काय म्हणतात तर आषाढीच्या आधीच मी आणि आपू ना मस्त ड्रेस घालून शूट करणार आहे गार्डनमध्ये. नेणार ना आम्हाला? तुम्हाला पूर्ण ब्लॉग पाहायला भेटेल. मस्त इंस्टाग्रामवर व्हिडिओ पण भेटतील पाहायला. आणि हे पण ही कुर्ती ना मला मम्मीने आणली होती. मी माझ्या मम्मीने आणलेल्या कुर्ता ड्रेस घालून दाखवलेच नाही तुम्हाला, तर ते मी दाखवेलच लवकरच, जसा टाइम भेटला तसा. ओ चला, झोळच राहिलंय चॉकलेट, एवढंच राहिलं ते मी ठेवून देते, नंतर खाते. एकदाच एवढं नाही गोड जाते मला. आणि बाकीचे कामं करते. बाकीचे कामं थोडेच आहेत आता, तेवढे करून घेते. काय करता तुम्ही दोघं? आपू बाय. आपू सोबत कोणी खेळायला नाही म्हणून तिचे पप्पाच खेळायले. बाय बाय. आय लव्ह यू आपू. पप्पा मम्मी म्हणते आजकाल. बाय आपू. मजा आली आपू. उतर आता. आपू बाय.
पाय कशी चढते अंगावर. ए पडते पडते आपू पडते. आपू सायकल पुस पुश सायकल. इकडे बघ आपू. बाय अपूर्वा.